दिवाळी हा असा सण आहे, प्रत्येक जणच आपल्या घराची डीप क्लिनिंग करतो. त्यामध्ये आपलं किचन देखील येतं. पण दिवाळीमध्ये आपल्या घरात भरपूरसे तुप्पट, तेलकट असे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात आणि मस्त अशी डीप क्लीन केलेली किचन मात्र पूर्ण तेलकट घाणेरडी होते आणि तीच क्लिनिंग आपल्याला वारंवार करावी लागते. पण या दिवाळीला जर तुम्ही डीप क्लिनिंग केलेली असेल तर मी तुमच्यासोबत काही टिप्स अँड ट्रिक्स शेअर करणार आहे. त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर दिवाळीनंतर तुम्हाला जास्त डीप क्लिनिंगची गरज पडणार नाही. नमस्कार, मी आहे अंकिता आणि तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. तर पहिली टिप, अशा प्रकारचं एक होममेड सोल्युशन तुम्ही नेहमी आपल्या किचनमध्ये बनवून ठेवा. यामध्ये मी थोडंसं विनेगर, बेकिंग सोडा, डिशवॉश लिक्विड जेल आणि डिटर्जंट, त्याचबरोबर कोलगेट आणि पाणी ॲड केलेलं आहे आणि हे लिक्विड खरंच खूप युजफुल आहे आणि इफेक्टिव्ह देखील. जेव्हाही किचनची क्लिनिंग करायची असेल ती वरतीपासून सुरू करा, मीन्स जाळा काढण्यापासून. त्यानंतर खालपर्यंत आपल्याला जायचं आहे. प्रत्येकाच्या किचनमध्ये एक ना एक तरी खिडकी असतेच आणि तुम्ही बघितलं असेल त्याची जी जाडी असते ना त्यावर खूप जास्त धूळ साचलेली असते. तर ती जी धूळ असते ती खूप जास्त चिकट असते. नॉर्मली तुम्ही कपड्याने किंवा कुठल्याही टूलने ती धूळ साफ करायचा प्रयत्न केला ना ती होणारच नाही. तर त्यासाठी एक सोल्युशन, तुम्ही अशा प्रकारचा एक सोपा क्लिनिंग ब्रश वापरू शकता जो अतिशय युजफुल आहे. घरातली भरपूरशी धूळ साफ करण्यासाठी यूज होतो. बघू शकता माझ्या खिडकीतून किती जास्त बारीक धूळ निघालेली आहे. नाहीतर जो आपला कपडे धुवायचा ब्रश असतो ना त्याने देखील ही खिडकी खूप छान साफ होते. त्यानंतर जर का तुमच्याकडे मॉड्युलर किचन असेल आणि तुम्ही पाहू शकता वरच्या सिलिंगमध्ये आणि किचनचे जे कॅबिनेट्स आहेत त्यामध्ये खूप जास्त गॅप आहे. मग अशा वेळेस त्या कॅबिनेटच्या वरच्या भागाला खूप जास्त धुळीची लेअर जमा झालेली असते. पण तुम्ही बघितलं, मी जेव्हा या घरामध्ये शिफ्ट झाले होते ना तेव्हाच काही न्यूजपेपर त्या पूर्ण कॅबिनेट्सवर झाकून ठेवलेले आहे आणि ते जे न्यूजपेपर आहे ते उडावे नाही म्हणून डबल टेपने स्टिक केलेले आहे. आता फक्त जेव्हाही मला क्लिनिंग करायची असते ना तेव्हा फक्त मी या डस्टरच्या हेल्पने किंवा एखाद्या कापडाच्या हेल्पने ती धूळ साफ करत असते. व जर का न्यूजपेपर खूप जास्त खराब झालेले असेल तर तुम्ही त्याला चेंज करूनही वापरू शकता. पण जर डायरेक्ट कॅबिनेट ठेवले तर त्यावरची जी धूळ असते ना ती किचनमधली असल्यामुळे खूप जास्त चिकट झालेली असते आणि मग तुम्हाला ती स्क्रबरने घासूनच क्लीन करावी लागेल. त्यामुळे या दिवाळीला जर तुम्ही किचनची डीप क्लिनिंग केलेली असेल आणि जर तुमच्या कॅबिनेट्सवरही अशीच धूळ जमा होत असेल तर ही ट्रिक नक्की फॉलो करा. तुम्ही वाटेल तर मार्केटमध्ये मिळणारे जे प्लॅस्टिकचे मॅट असतात ना ते देखील स्प्रेड करू शकता. पण ते महागडे असतात. तसंही वरच्या भागाला कोणीही बघत नाही आणि त्या मॅट खराब झाल्या की मग तुम्हाला ते वारंवार साफ करावं लागेल. त्याच्यापेक्षा मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही न्यूजपेपर स्प्रेड करा. जरी खराब झाले तरी आपण इझिली फेकून देऊन दुसरे न्यूजपेपर त्यावर स्टिक करू शकतो. त्याचबरोबर आजकाल प्रत्येकाच्या घरी ऑरो असतो. वरच्या साईडला आपण खरंच जाऊन क्लिनिंग करतो का, तर बघू शकता माझ्या वरच्या साईडला मी एक न्यूजपेपर स्टिक केलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही न्यूजपेपर स्टिक करून ठेवू शकता. त्यामुळे तुम्हाला वरची वारंवार डीप क्लिनिंग करायची गरज नाही. तर इथे न्यूजपेपर मी काही दिवसाआधीच चेंज केलेले होते त्यामुळे यावेळेस मी फक्त त्यावरची धूळ पुसलेली आहे. जर का न्यूजपेपर खूप जास्त खराब झाले असते तर आपण इझिली चेंज करू शकलो असतो. जर त्याच ठिकाणी मॅट असत्या तर मग त्या आपल्याला व्यवस्थित घासून क्लीन कराव्या लागल्या असतात. तेवढंच आपलं काम वाढलं असतं. तर पहिले जे होममेड सोल्युशन होतं ते मी कोलिनच्या बॉटलमध्ये बनवलेलं होतं. पण माहिती नाही स्प्रे व्यवस्थित काम करत नव्हता त्यामुळे माझ्याकडे हे अर्बन वाईपचं सोल्युशनची बॉटल होती, रिकामी होती. तर त्यामध्येच मी ते पूर्ण सोल्युशन ओतलेलं आहे आणि अगदी इफेक्टिव्ह सोल्युशन आहे. ज्या लेडीज हे सोल्युशन ऑलरेडी यूज करतात ना त्यांना माहिती असेल. मी एकदा तुमच्यासोबत अर्बन वाईपचाही रिव्ह्यू चेक केला होता. त्या सोल्युशनमध्ये आणि या होममेड सोल्युशनमध्ये मला तर काहीच डिफरन्स वाटत नाही. फक्त मी व्हायरल होणारं प्रोडक्ट होतं म्हणून ते अर्बन वाईपचं सोल्युशन मी विकत घेतलं होतं. पण नेहमी मी होममेड सोल्युशनच वापरते. इवन या सोल्युशनमुळे मी कोलिन देखील घेणं बंद केलेलं आहे. अगदी हे सोल्युशन आपल्याला 5 मिनिट आपल्या फर्निचरवर, त्याचबरोबर ओट्यावर, गॅसवर स्प्रे करायचं आहे आणि त्यानंतर चांगल्या कापडाने पुसून घ्यायचं आहे. पण आता किचन म्हटल्यावर थोडंफार तेलकट तर होणारच. तुम्ही हे चिमणीजवळचे जे 2 कॉर्नर्स बघू शकता त्यावर हलके तेलाचे डाग होते. तर त्यावर फक्त हे मी स्प्रे केलं आणि अगदी 5 मिनिट आपल्याला जसं तसं राहू द्यायचं आहे. त्यानंतर हलक्या स्क्रबरने तुम्हाला फिरवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर चिमणी देखील क्लीन करण्यासाठी मी हाच सोल्युशन वापरते. अगदी 5 मिनिट त्या चिमणीवर स्प्रे करून ठेवते आणि त्यानंतर जो सॉफ्टवाला स्क्रबर असतो ना त्याने आपल्याला घासून घ्यायचा आहे जेणेकरून त्यावर स्क्रॅचेस जाणार नाही.
त्यानंतर गॅस क्लीन करण्यासाठी देखील मी हेच सोल्युशन वापरते. अगदी युजफुल आहे. एकदा एक बॉटल जरी आपण बनवून ठेवली तरी आपल्याला 1 महिना आरामशीर पुरेल आणि त्यानंतर हलक्या स्क्रबरने घासून घ्यायचं आहे. त्याचबरोबर गॅस क्लिनिंगसाठी तुम्ही असे ब्रश वापरू शकता. आता हा एकच ब्रश माझ्याकडे राहिलेला आहे. हा ताराचा ब्रश आहे आणि अगदी अफोर्डेबल प्राईसमध्ये मिळतो. 3 ब्रश असतात आणि आता यावेळेस हा ब्रश देखील मी फेकून देणार आहे. गेले 3 वर्षापासून हे ब्रश मी यूज करते आहे आणि खरंच युजफुल आहे. वापरून आता त्याचे तारही खराब झालेले आहे. बरेचदा असं होतं ना की किचन शेगडीवर काहीतरी सांडलं आणि जर आपण तेव्हाच्या तेव्हा ते साफ केलं नाही तर ते मग काळवट होतं, पूर्ण जळल्यासारखं होतं. मग अशा वेळेस ते डाग साफ करण्यासाठी हा जो ब्रश आहे ताराचा तो अगदी युजफुल ठरतो. आपण वाटेल तर ताराच्या घासणीनेही क्लीन करू शकतो, पण त्यामुळे आपले हात खराब होतात. याला हँडल असल्यामुळे आपण असं जोर लावून देखील त्यावरचे डाग क्लीन करू शकतो. तर इथे पहिले तर मी सर्व मेन क्लिनिंग करून घेतली आणि त्यानंतर ज्या वस्तू मला वाटत होत्या की वॉश करायची गरज आहे त्या सगळ्या वॉश केल्या आणि त्याच दिवशी सेट करायच्या होत्या म्हणून एका रूममध्ये फॅनच्या खाली व्यवस्थित सुकत घातले आहे. त्यानंतर मस्त अशी आंघोळ केली आणि बघू शकता आता मी माझी किचन सेट करते आहे. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की किचनमध्ये जर तुम्ही ओट्यावर काही डायरेक्टली सामान ठेवत असेल तर त्यासाठी अशा प्रकारचे ऑर्गनायझर वापरा. त्याचबरोबर ही जेव्हा मी रॅक घेतली जवळजवळ 3-4 वर्ष जुनी आहे किंवा 5 वर्षही जुनी म्हणू शकता. या रॅकला गॅप दिलेली आहे तर ती गॅप कव्हर करण्यासाठी त्यावर मी फोम घातलेले आहे. काचेची बरणी देखील त्यामुळे सेफ राहते आणि त्यानंतर जे आपलं कापड वगैरे असतं जे आपण पोळ्या करताना वापरतो किंवा कुठलाही कागद जर तुम्ही वापरत असाल तर तो एका डब्यामध्ये स्टोअर करा जेणेकरून त्याला लागलेलं थोडंफार पीठ आहे ते दुसरीकडे पसरणार नाही. आणि थोडंफार तुम्ही प्लांट्स वगैरे किचनमध्ये डेकोरेट करून ठेवले तर किचन दिसायला अगदी सुंदर दिसतं. त्याचबरोबर आपल्याला ओट्यावर कमीत कमी सामान ठेवायचं आहे जेणेकरून ओटा मेंटेन करायला अगदी सोपा होतो. भलेही आजकाल ना किचन डेकोरेट करायची प्रत्येकाला सवय लागलेली असते, पण जेवढं ते दिसायला सुंदर दिसतं ना त्याला मेंटेन करणं देखील खूप डिफिकल्ट आहे. त्यानंतर आता दिवाळी म्हटल्यावर प्रत्येकाने आपल्या घरातला कोपरा घासून क्लीन केला असेल. बरेचसे किचन मी बघितले आहे त्यामध्ये जे ड्रॉवर्स असतात किंवा मॉड्युलर किचन बनलेली असते त्यामध्ये ते कुठलीही वस्तू भांडी ठेवायच्या आधी स्प्रेड करत नाही. त्यामुळे ते कॅबिनेट्स घाणे ठेवतात आणि सहसा हे कॅबिनेट्स व्हाईट कलरचेच असतात आणि त्यामध्ये खूप जास्त कीटन जमा झालेली असते. मग ती तुम्हाला वारंवार क्लीन करावी लागेल. त्यापेक्षा तुम्ही मार्केटमध्ये अशा प्रकारच्या सुंदरशा मॅट मिळतात. वॉशेबल आहे आणि त्याचबरोबर रियुजेबल आहे. एकदा या मॅट घेतल्या की लवकर खराब होत नाही. तर या मॅट तुम्ही स्प्रेड करा आणि माझ्या लक्षात आले की जेव्हा आपण या मॅट कॅबिनेटमध्ये स्प्रेड करतो ना आणि त्यानंतर त्यावर भांडी ठेवतो तर त्या मॅट हलल्या जातात आणि मग इकडे तिकडे होतात. मग त्यासाठी तुम्ही मॅटच्या खालच्या साईडला अशा प्रकारे डबल टेप लावू शकता. मी इथे पहिले पांढऱ्या कलरची जी डबल टेप असते ना ती लावायची, पण ती जास्त स्टिकेबल नसते त्यामुळे मी इथे नॅनो टेपचा उपयोग करत आहे. याआधी ही टिप मी तुमच्यासोबत बरेचशा किचन ऑर्गनायझेशनच्या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे, पण यावेळेस पुन्हा माझं किचन मी ऑर्गनाईज करत होते त्यामुळे तुम्हाला दाखवलं. आणि नेहमी लक्षात ठेवायचं की ज्या किचनमध्ये वापरणाऱ्या मॅट आहे ना त्या थोड्याशा डार्क कलरच्या घ्यायच्या. आता फक्त माझ्या या कॅबिनेटमध्ये मॅट अपुरी पडली तर फ्रीजसाठी मी ही ट्रान्सपरंट मॅट मागवली होती, कारण फ्रीज हा व्हाईट कलरचा असतो आणि त्यामध्ये ट्रान्सपरंटच मॅट सुंदर दिसते. नाहीतर तुम्ही डार्क कलरची मॅट फ्रीजमध्ये वापराल तर ते घाणेरडं दिसतं. फ्रीज ऑर्गनायझेशनच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता वरच्या कॅबिनेटमध्ये मी ग्रे मॅट टाकलेली आहे, कारण किचनमध्ये मॅट लवकर घाण होते त्यामुळे थोडासा डार्क कलर घ्या. त्याचबरोबर आपला जो मसाल्याचा डब्बा असतो ना त्याच्या बेसला अशा प्रकारे कुठलाही पेपर त्याच्या आकाराचा कट करून टाका जेणेकरून कुठलेही मसाले त्यात सांडले तर त्याचा खालचा भाग जास्त खराब होणार नाही. तर मी काही रेग्युलर मसालेदाणी साफ करत नाही, फक्त आता दिवाळी आहे म्हणून घासून क्लीन केली, नाहीतर फक्त ओल्या कपड्याने सहसा मी क्लीन करते. देखील मसालेदाणी खूप छानपणे मेंटेन राहते. तुम्ही जर खालच्या साईडला कागद टाकत नसाल तर नक्की टाका. तुम्ही वाटेल तर कुठली मॅटही कट करून टाकू शकता, पण या मॅट महागड्या असतात त्यामुळे महत्त्वाच्या जागी मी टाकलेल्या आहे. वरच्या साईडला ग्रे कलरची मॅट आहे आणि घरातले जेवढेही कॅबिनेट्स आहे मीन्स किचनचे वरचेही कॅबिनेट्स आहे त्यामध्ये देखील ग्रे कलरची मॅट आहे. फक्त खालच्या साईडला अपुरी पडली त्यामुळे मी व्हाईट कलरची मॅट टाकलेली आहे. बघा ड्रॉवर दिसायलाही सुंदर दिसतात, व्यवस्थित सेटही दिसतात. फक्त माझ्या किचनचे हे 3 ड्रॉवर्स आणि किचनची ही क्लिनिंगच बाकी राहिली होती आणि बाकी थोडीफार जी क्लिनिंग होती मी तुमच्यासोबत पहिलेच्या व्हिडिओमध्ये थोडी क्लिनिंग केली आहे. जशी किचनची ट्रॉलीज वगैरे कशा काढायच्या याचा ऑलरेडी मी या व्हिडिओ आधी 2-3 दिवसाआधी मी तुमच्यासोबत शेअर केला होता, त्यामुळे आता ती डीप क्लिनिंग केली नाही.
त्याचबरोबर येत्या दिवाळीला तुम्हाला हे जे स्क्रबर वगैरे आहे ते सगळं चेंज करायचं आहे। त्याचबरोबर किचनमधले काही क्लोथ्स वगैरे खराब झालेले असेल ते देखील तुम्हाला जुने फेकून द्यायचे आहे आणि नवीन कपडे कट करून तुम्ही वापरू शकता। त्याचबरोबर आलू कांद्याची अशा प्रकारची जी रॅक असते आजकाल बरेचशा घरांमध्ये असते, तर त्याच्या रॅकवर देखील तुम्ही असे न्यूजपेपर स्प्रेड करू शकता जेणेकरून त्यातून निघणारा कचरा हा खाली सांडणार नाही, नाहीतर मग ती जागा देखील तुम्हाला वारंवार क्लीन करावी लागेल। तर बघा आता मी किचन ओटा व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे आणि जेवढं कमीत कमी सामान मला किचन ओट्यावर ठेवता येईल तेवढंच मी सामान ठेवलेलं आहे, कारण किचन ओटा मेंटेन करायला भरपूर वेळ लागतो। भलेही भरपूर सारं सामान ठेवल्यावर ते दिसायला सुंदर दिसतं, पण तेवढंच त्याला मेंटेनन्सची गरज असते। त्यामुळे आवश्यकतेचंच सामान तुम्ही किचन ओट्यावर ठेवा जेणेकरून ते जास्त घाणही होणार नाही आणि वारंवार तुम्हाला डीप क्लिनिंगची गरज पडणार नाही। आजकाल प्रत्येक जणच घराची साफसफाई करताना किंवा किचनची साफसफाई करताना वेगवेगळे क्लिनिंग टूल्स वापरतात, पण आठवणीने त्या क्लिनिंग टूल्सचा उपयोग झाल्यानंतर ती आपल्याला व्यवस्थित वॉश करून सुकत घालायची आहे आणि अशीच क्लिनिंग टूल्स विकत घ्यायची जी वॉशेबल असेल। तर इथे मी सगळे क्लिनिंग टूल्स व्यवस्थित वॉश करून घेतले, अगदी पाण्याने देखील वॉश केले तर हे टूल्स खूप चांगल्या प्रकारे वॉश होतात। नाहीतर तुम्ही तसे स्टोअर करून ठेवले तर मग या टूल्सने तुम्ही कितीही घर साफ करा ते तर क्लीन होणारच नाही। नेक्स्ट टिप, दिवाळी म्हटल्यावर आपण घरातल्या प्रत्येक वस्तूचीच क्लिनिंग करतो, मग अशा वेळेस ज्या वस्तू वॉशेबल नसतात त्या दुसऱ्या रूममध्ये नेऊन ठेवा आणि ज्या वस्तू नेऊ शकत नाही, जसं आता सोफा हेवी असतो, आपण इकडे तिकडे हलवू शकत नाही, मग अशा वस्तूंना एखाद्या जुन्या कापडाने कव्हर करा आणि त्यानंतरच वरचा सरफेस क्लीन करा। पण नेहमी लक्षात ठेवायचं, कुठलीही क्लिनिंग असो, मग दिवाळीची क्लिनिंग असो किंवा आपण जर रेग्युलर वापरामध्ये जरी क्लिनिंग करत असेल तर पहिले जाळ्या काढण्यापासून क्लिनिंग करायची। त्याचबरोबर पहिले फॅन क्लीन करून घ्यायचा आणि त्यानंतरच खालच्या क्लिनिंगला सुरुवात करायची। वरतून पूर्णपणे धूळ साफ झाली की तुम्हाला वारंवार खालची धूळ साफ करावी लागणार नाही। तर यावेळेस दिवाळीच्या साफसफाईला मी घरातल्या प्रत्येकालाच घर क्लीन करायला लावले होते। काही जणांनी हॉल क्लीन केलं, तर काही जणांनी आपापले ड्रॉवर्स क्लीन केले। माझ्या मुलींनी देखील स्वतःचं ड्रॉवर क्लीन केलं, कारण प्रत्येक क्लिनिंग मीच करत बसले असते तर भरपूरसा वेळ गेला असता। आणि त्याचबरोबर घराच्या क्लिनिंगसाठी तुम्ही अशा प्रकारचे क्लिनिंग टूल्स नक्कीच वापरा। हे सगळे जेवढे टूल्स मी तुमच्यासोबत शेअर करते आहे ना ते अगदी अफोर्डेबल आहे, त्यामुळे तुमचं रोजचं काम अगदी सोपं होतं, वरती चढायचीही झंझट राहत नाही आणि भिंतीवर असलेली किंवा घरातल्या कुठल्याही वरच्या भागाला असलेली धूळ इझिली साफ होते। त्याचबरोबर यावेळेस दिवाळीच्या साफसफाईसोबत आम्ही आमच्या बाल्कनीचंही मेकओव्हर केलेलं आहे। काही ताईंचे मेसेज आले होते की तुझं व्हर्टिकल गार्डन कसं सेट केलं आहे ते दाखव। तर बघा अशा प्रकारची काही पाईपलाईन ऑलरेडी माझ्या बाल्कनीमध्ये बनलेली होती, त्यामध्ये मी या हँगिंग ब्लॅक कलरच्या ज्या कुंड्या आहेत त्या अडकवलेल्या आहे आणि अशा प्रकारे व्हर्टिकल गार्डन रेडी केलेलं आहे। अगदी अफोर्डेबल प्राईजमध्ये तुम्हाला हे कुंड्या ऑनलाईन मिळून जातील। पहिले आमच्या बाल्कनीमध्ये पूर्ण झाडे सर्वत्र पसरलेली होती, फक्त उभं राहण्याचंच पॉसिबल होतं। जर कुठला चहा घेऊन वगैरे बसतो म्हटलं तर काहीच पॉसिबल नव्हतं। तर यावेळेस बाल्कनीचं असं सुंदरसं मेकओव्हर केलं आहे। तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा। मैत्रिणींनो, या होत्या काही छोट्या छोट्या टिप्स ज्याचा वापर करून तुम्हाला वारंवार किचनला डीप क्लिनिंगची गरज पडणार नाही। जर या पद्धतीने तुम्ही आपलं किचन ऑर्गनाइज केलं नसेल तर नक्की ऑर्गनाइज करून बघा, त्यामुळे दिवाळीनंतर तुम्हाला वारंवार डीप क्लिनिंगची गरज पडणार नाही। तर फ्रेंड्स, इथेच व्हिडिओ एंड करते। आशा करते की आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला युजफुल वाटला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक आणि कमेंट करायला विसरू नका।